ग्रामीण साहित्याच्या संदर्भात आपणाला आज जो भाग बघायचा आहे तो भाग असा आहे की ग्रामीण कथेचं स्वरूप आणि तिची वाटचाल हा भाग विशेषतः आपणाला बघायचा आहे। कारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो सिलेबस म्हणजे तो भाग आहे, जे घटक आहेत, त्या घटकाचा जर विचार केला तर ग्रामीण साहित्य म्हणजे काय, ग्रामीण साहित्याचं स्वरूप आपण बघितलं, त्यानंतर ग्रामीण साहित्याच्या प्रेरणाही बघितल्या। आता आपणाला ग्रामीण कथेचं स्वरूप आणि ग्रामीण कथेची वाटचाल असं बघायचंय। वाळसरा नावाचा कथासंग्रह आपल्या अभ्यासाला आहे। परभणीचे कथाकार आसाराम लोमटे यांचा तो कथासंग्रह आहे आणि ते कथासंग्रह अभ्यासक्रमाला असल्यामुळे कथासंग्रहाचं स्वरूप आणि तिची वाटचाल हे आपणाला बघायचंय आणि तसा तो सिलेबसमध्ये घटक आहे। काय की ग्रामीण कथेचं स्वरूप पाहत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की गोष्ट सांगण्याची आणि गोष्ट ऐकण्याची आवड ही मानवी मनामध्ये फार वर्षापासून आहे, अनेक कालखंडापासून ती चालू आलेली आहे। आपण जेव्हा लहान होतो तेव्हा लहानपणी आपणाला आजी आजोबा गोष्टी सांगत असतात। हेच संस्कार आपल्यावर पुढे चालून अव्याहतपणे चालू राहतात। या कथा सांगत असताना देवादिकांच्या, राजा राणीच्या, पर्यांच्या, भूतांच्या, राक्षसांच्या अशा कथा, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला लहानपणी ऐकू घातलेल्या आहेत आपल्या आजी आजोबांनी। आणि मग जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपणाला शूरवीरांच्या कथा, काही रहस्य कथा, गूढ कथा, त्याचबरोबर ऐतिहासिक कथा आपणाला आवडू लागतात। आणि मग तारुण्यामध्ये पदार्पण केल्यानंतर मग प्रेमकथा ह्याही आवडू लागतात। भोवतालचं आयुष्य, त्याचबरोबर माणसांची सुखदुःख, या सगळ्या प्रवृत्ती माणसाला जाणून घेण्याची ओढ लागते आणि मग आपण न कळत कथा वाचण्यामध्ये रममाण होत असतो। माणसाला जेव्हा ही लेखन कला अवगत झाली त्याच्या आधीपासून लोककथा या अस्तित्वात होत्या, मौखिक रूपाने चालू होत्या। लिपी किंवा लेखन अक्षर जेव्हा अस्तित्वात आलं ना, त्याच्या आधी देखील आपणाला अशा प्रकारच्या कथा खेड्यापाड्यात हे सांगितलेले ऐकायला मिळतात। काही लोककथा उपासक जे असतात ना, त्यांच्या कथा सांगण्यावर त्यांचं दररोजचं पोट पाणी भागत असतं, म्हणून त्याही कथा सांगितल्या जात असतात आणि त्या आवडीनं ग्रामीण भागामध्ये ऐकल्या जातात। म्हणजे अशा अनेक प्रकारच्या कथा आपण ऐकत असतो। आता ग्रामीण भाग जर आपण असं म्हटलं की ते चटकन आपल्या डोळ्यासमोर जे वेगवेगळ्या गोष्टी येतात ना, त्यातल्या कोणत्या गोष्टी येतात? खेड म्हणून एक येतं, वाकडे तिकडे वळणं असलेले रस्ते आपल्या डोळ्यासमोर येतात, वाकड्या तिकड्या वाहणाऱ्या नद्या, छोट्याशा ओढे, नदी, नाले हे आपल्याला दिसतात, मंदिर दिसतं। मंदिर आपल्याला जाणवतं की गाव किंवा खेडगाव म्हटल्याबरोबर नदीच्या अलीकडं पलीकडं असलेली शेती, डोलदार डोलाना अशी फुलू लागलेली पिकं आपल्याला दिसतात, तिथला कष्ट करणारा शेतकरी दिसतो, त्याचं राबणं दिसतं, त्याच्या जोंधळ्याला लागलेली कंस रत्नांसारखी, मोत्यांसारखी वाटायला लागतात। अशा सगळ्या गोष्टीतून आपणाला ग्रामीण भाग आपल्या डोळ्यासमोर येतो। काळी आई, तिच्यावर जगणारा शेतकरी, त्यातून त्याचं भागणारं पोट, त्याच्या कष्टाचं होणारं चीज, त्याच्या कष्टाचा परिणाम, या सगळ्या गोष्टी आपल्याला खेड म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात। तिथली गुरढोरं येतात, तिथली पिकं येतात, गवत येतं, शेळ्या मेंढ्या येतात, मळा येतो, गोफत काय नाही येत, हे खेड्यातलं वैभव आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातं। आणि म्हणून या सगळ्यांना कवेत घेऊन जे लिहिल्या जातं ते ग्रामीण कथेमध्ये हे सगळं विश्व येतं, किंवा जे लिहिलं जातं ते ग्रामीण साहित्य असतं, त्याचं सगळं विश्व या कथेमध्ये येतं।
तुम्ही जर 1800 ते 1885 या कालखंडाचा म्हणजे इंग्रजी कालखंडाचा जर विचार केला, इंग्रजी राजवटीच्या कालखंडाचा जर विचार केला, तर या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने जी साहित्याची निर्मिती झाली, कथेची निर्मिती झाली, त्याच्या आधी देखील आपल्याकडे पंचतंत्र सारख्या कथा सांगितल्या जात होत्या लोककथेमध्ये. हितोपदेश, बृहत कथा, वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तीशी ह्या लोककथा आहेत बरं का. ह्या सगळ्या कथा आपल्याकडे अस्तित्वात होत्या. त्याचबरोबर ग्रामीण जीवनात जेव्हा ललित वाङ्मय अस्तित्वात आलं आणि वास्तवाशी नाळ जुळून इथलचा लेखक जेव्हा लिहू लागला ना, तेव्हा त्याच्यामध्ये हरिभाऊ आपटे असतील, यांनी त्यांच्या कथा लिहिल्या. त्यांनी समाज जीवन, तिथलं सुधारणा, स्त्री पुरुषांचे संबंध, तिथलं शिक्षण, मागासलेपण, रूढी, परंपरा, रीती रिवाज ह्या सगळ्या गोष्टी या हरिभाऊ आपटेंच्या कथामध्ये येतात. त्याच्यानंतर 1885 नंतर 2 मासिकांचा उदय झाला, एक मनोरंजन मासिक आणि करमणूक मासिक म्हणून. आणि या मासिकामधून हरिभाऊ आपटेंनी आपल्या सबंध कथा प्रकाशित केलेल्या दिसतात, त्यांनी त्याच्यामध्ये लिहिल्या. नंतर या कथेमधला आटोपशीरपणा वगैरे सगळ्या गोष्टी जर घेतल्या, त्याच्यानंतर गुर्जर यांनी देखील कथालेखन केलं. काळ तर मोठा कठीण आला ही हरिभाऊंची लिहिलेली त्यांची कथा आपल्या लक्षात येते. 1920 नंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गांधीवादाचा प्रभाव त्याच्यावर पडला. 1940ला ढासळलेला बुरुज यासारखा कथासंग्रह अस्तित्वाला. ग्रामीण भागामध्ये काय झालं की गडीवर राहणारे पाटील, गडीवरचं एक छोटंसं त्याला सांभाळणारे, पाटलाला सांभाळणारे, गावातली तिथलची आजूबाजूची लोक, छोटंसं असणारं गाव खेडं, बुरुज ढासळला, पाटलांच्या पाटीलक्या गेल्या किंवा त्या पाटलावर अवलंबून असलेला तिथलचा जो गावगाडा आहे तो विस्कळीत झाला. याचंही चित्रण या कथेमध्ये येऊ लागलं. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी, रवादिगे असतील, गलठोकळ, मी तुम्हाला कालही त्यांचा आढावा थोडक्यात सांगितला. आणि हे सगळं शंकर पाटील, दमा मिराजदार, बाबा पाटील किंवा रारम बोराडे, आनंद यादव, उद्धव शेळके, हमीद दलवाई, चारुता सागर, हे महादेव मोरे, अनेक लोकांनी आपल्या ग्रामीण भागातल्या ह्या ज्या कथा आहेत ना ग्रामीण जीवनातल्या, त्या लिहायला सुरुवात केलं. मी तुम्हाला काल उद्धव शेळकेंच्या साहित्य संदर्भामध्ये, कथेच्या संदर्भामध्ये सांगितले होतं की उद्धव शेळकेंनी काय केलं की तिथलचा जो त्यांचा परिसर आहे विदर्भामधला, त्याच्यातलं दारिद्र्य, तिथलचा अपमान, आर्थिकतेनं पिचलेली ही माणसं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या कथेमधून आलेल्या दिसतात. आता मग ही कथा नेमकी आपण त्याची जर अशी पार्श्वभूमी बघितली, कोणत्या काळात कशी ही स्थित्यंतर कथेची झाली, त्याच्यात खेडेगाव येतं, ह्या सगळ्या गोष्टी, मग कथेच्या संदर्भानं, ग्रामीण कथेच्या संदर्भानं काही व्याख्या केलेल्या आहेत, त्याचा आपण विचार करणार आहोत. पहिली अशी व्याख्या आहे की आपल्याला असं म्हणता येतं की टाळ, मृदंग, विना इत्यादींच्या साह्याने देवादिकांच्या गोष्टी परमार्थ समुदायात सांगणं, ह्या देखील कथेमध्ये येतात. बघा, दुसरं आहे की कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या काळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटविणारी हकीकत म्हणजे कथा, अशी व्याख्या नासी फडकेंनी केलेली आहे. पाश्चात्य विचारवंतांनी काही व्याख्या केल्या. वेल्स नावाचे पाश्चात्य विचारवंत, क्लेटन, त्याचबरोबर हिंदी साहित्यिकांनी व्याख्या केलेल्या आहेत, जयशंकर प्रसाद वगैरे, चंद्रगुप्त विद्यालंकार, ह्या अशा लोकांनी कथेच्या संदर्भानं, ग्रामीण कथेच्या संदर्भानं व्याख्या केल्या. प्रेमचंद नावाचे एक, तुम्हाला माहिती असतील की इंग्रजीमधले, हिंदीमधले खूप मोठे साहित्यिक आहेत, त्यांनी देखील व्याख्या केल्या आहेत. अशा जर व्याख्यांचा विचार केला, मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या व्याख्यांचा, तर या व्याख्यांच्याद्वारे जी कथेची संकल्पना आहे ना, ती संकल्पना किंवा तिचं स्वरूप आपल्याला स्पष्टपणे जाणवतं किंवा कळतं. पण हे सगळं जरी असलं ना,
तरी कथेची व्याख्या ही कोण्या एकाला परिपूर्ण आणि सर्व व्यापक अशा दृष्टीनं सांगता आलेली नाही आणि ते सांगणं कठीणही आहे. आणि म्हणून कथेच्या संदर्भात कुलकर्णी एक अभ्यासक असं म्हणतात की कथा हे समग्र वाङ्मयाचे सर्वाधिक स्वाभाविक असे स्वरूप आहे व त्यामुळेच ते स्वयंभू, आकर्षक आणि सुंदर रूप आहे. ही असं कथेच्या संदर्भात त्याने व्याख्या केलेली आहे. ग्रामीण कथेच्या ज्या प्रेरणा आहेत त्याच प्रेरणा, ग्रामीण साहित्याच्या ज्या प्रेरणा आहेत त्याच ग्रामीण कथेच्या प्रेरणा आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. कारण ग्रामीण साहित्य हे जे आहे त्यातलाच एक भाग ग्रामीण कथा आहे. म्हणून ग्रामीण कथेला ज्या प्रेरणा ग्रामीण कथेच्या आहेत त्या प्रेरणा म्हणजेच ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ग्रामीण कथेच्या प्रेरणा मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले, त्याच्या सगळ्या नोट्स देखील तुम्हाला मी नंतर पाठवतो. आता आपल्याला एकच बघायचं की ग्रामीण कथेची वाटचाल कशी चालत आली, ग्रामीण कथेची वाटचाल कशी झाली. मी तुम्हाला याच्या आधीच्या तासामध्ये हेही सांगितलं होतं की ग्रामीण वाङ्मयाचे प्रवाह, ग्रामीण साहित्यात जे वाङ्मयाचे प्रवाह आलेले त्याचाही विचार मी तुम्हाला सांगितलं होता. आणि ते सांगत असताना या कथेची वाटचाल तुम्हाला मी सांगितली होती थोडक्यात. आता इथं सविस्तरपणे आपणाला कथेची वाटचाल बघायची. मराठीमध्ये काय आहे की ग्रामीण कथा या नावाखाली विशिष्ट प्रकारची एक ग्रामीण कथा लिहिली जाऊ लागली, याचा एक वेगळा विचार त्या कालखंडामध्ये अस्तित्वात आला. ग्रामीण जीवनाचं किंवा ग्रामीण मनाचं चित्रण करणारं ग्रामीण साहित्य असतं असं आपण म्हणत असतो. पण फक्त एखादं मन किंवा त्या संबंधीची घटना घेऊन ग्रामीण जीवन किंवा तिथलची पार्श्वभूमी तिला समोर ठेवून लिहिलेली कथा ही अस्सल ग्रामीण कथा होऊ शकणार नाही. कारण ग्रामीण कथेला खऱ्या अर्थानं ग्रामीणत्व प्राप्त झालं पाहिजे. ग्रामीण कथा म्हणून तिच्यामध्ये जी कलात्मकता असते ती प्राप्त झाली पाहिजे. गोम पवार नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी असं म्हटलेले की संवेदनशीलतेचा विचार मांडला आहे. आणि ते म्हणतात ग्रामीण कथेमध्ये किंवा ग्रामीण लेखक जो असतो का नाही, तो एखाद्या लेखकाच्या लेखनाला वैशिष्ट्य प्राप्त होते हे त्याच्या व्यक्तिमत्वामुळे. हा लेखक कोणत्या वातावरणात वाढतो, कोणते संस्कार त्याच्यावर होतात, तो कोणते ते संस्कार ग्रहण करतो, यावर त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडत असतं. त्याचं व्यक्तिमत्व कसे आहे यावर त्याची अनुभव घेण्याची क्षमता आणि त्याची तशी धाटणी असते. म्हणून अनुभव घेण्याच्या त्याच्या ज्या क्षमता असतात किंवा ती जी धाटणी असते, आपण त्यालाच लेखकाची संवेदनशीलता म्हणतो. जो लेखक ग्रामीण भागात किंवा ग्रामीण जीवनात वाढला किंवा तो घडला असेल, ज्यानं ग्रामीण जीवनाचा गाभा आत्मसात केला असेल, त्याचे संवेदनशीलता हे ग्रामीण संवेदनशीलता म्हणता येते. बघा, लेखक ज्या परिस्थितीत वाढतो, ज्या कालखंडात वाढतो, ज्या भूभागात वाढतो, तिथलचे त्याच्यावर काही संस्कार होतात आणि ही त्याची जी जडणघडण आहे का, ही जडणघडण तो आपल्या कथेमधून मांडत असतो, त्याचे अनुभव, आणि ते संवेदनशीलतेच्या पातळीवर मांडतो. म्हणजे मी एखाद्याचं दुःख वर्णन करत असताना त्या दुःखामध्ये दुसरे वाचक देखील सहभागी होतात, ही संवेदनशीलता त्याच्यामध्ये असते. आणि म्हणून ग्रामीण जीवन जे असतं त्या ग्रामीण जीवनाचं तिथल्या वैशिष्ट्यांसह एकसंग दर्शन घडविणाऱ्या कथेला माडगुळकरांनी सुरुवात केली असं म्हणतात. गावाकडल्या त्यांनी जे गोष्टी लिहिल्या ना, त्याच्यापूर्वी ग्रामीण मराठी कथा ही जी ना ती सांकेतिक स्वरूपात होती म्हणतात. निखळ ग्रामीण कथा ही पहिल्यांदा जर कोणी लिहिली असेल तर ती
व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेली मानदेशी माणसं नावाचा कथासंग्रह त्यांचा असेल. हरिभाऊ आपटे यांनी देखील काळ तर मोठा कठीण आलाय हाही कथासंग्रह लिहून त्यांना जोड घातलेली आहे. आणि म्हणून मराठी कथेच्या स्थितीगतीचा जर विचार केला तर आपण मराठी कथा वाङ्मयाचा जर विचार केला तर त्या कथेच्या वाटचालीचा जर विचार केला तर सुरुवातीला व्यंकटेश माडगुळकरांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण कथा लिहिल्या गेली आणि हरिभाऊ आपटे यांनी त्याला त्याची जोड दिली. म्हणून आपणाला काही कालखंडाच्या रूपानं या ग्रामीण कथेची वाटचाल बघायची. आता स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या ग्रामीण कथेची कशी वाटचाल झाली किंवा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जे काही ग्रामीण कथाकार आहेत ते कोणते हे आपल्याला बघायचे. त्यामध्ये पहिले येतात हरिभाऊ आपटे. आता हरिभाऊ आपटे हे जे आहेत ना हे खरं तर ग्रामीण कथाकार म्हणून नाही तर सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी स्फुट गोष्टी नावाचा एक कथासंग्रह लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काळ तर मोठा कठीण आला ही कथा 1897 मध्ये लिहिल्या गेली आणि त्या महाराष्ट्रात जे दुष्काळ पडला होता ना त्या पडलेल्या दुष्काळावर हरिभाऊ आपटेंनी कथा लिहिल्या गेली. त्यांनी तिथला ग्रामीण प्रदेश मांडला त्या कथासंग्रह त्या कथेमध्ये, तिथलं ग्रामीण जीवन मांडलं, तिथलचं वातावरण मांडलं. ग्रामीण माणूस खऱ्या अर्थानं केंद्रवर्ती ठेवून ही कथा त्यांनी रंगवली आणि म्हणून ग्रामीण जीवनाचं चित्रण आपल्या कथेमध्ये करायचं आहे अशी त्यांची भूमिका नाही. मुद्दाम म्हणून त्यांनी ते केलं नाही पण त्यांच्या कथेत त्या म्हणजे हे मला निर्माण करायचंय म्हणून त्यांनी लिहिलं नाही तर त्यांनी तिथलचं वर्णन केलं आणि ते त्याच्यात आलं. आणि म्हणून ही स्फुट गोष्ट हा एक वाङ्मयीन अपघात म्हटल्या जातं. त्यांना ते लिहायचं होतं का नाही, त्यांनी आपल्याला आलेले अनुभव तिथं जर दिसलेलं त्यांनी ते लिहिलं पण त्यातून ग्रामीणता आली. आणि म्हणून ग्रामीण जीवनाच्या खास जाणीवा घेऊन ती जन्माला आलेली नाही. केवळ आज ग्रामीण वाङ्मयाला विपुलतेमुळे त्यांच्या जन्माचा जो शोध घ्यावा लागतो, ग्रामीण साहित्याचा जो शोध घेतला जातो ना त्याच्यामुळे हरिभाऊ आपटेंकडे यावं लागतं. कारण ही कुठून सुरू झालं असं ग्रामीण वास्तवाचं वर्णन कथेमध्ये यायला तर ते हरिभाऊपर्यंत आपणाला यावं लागतं. आणि म्हणून त्यांच्या या कथेत दुष्काळाचं, तिथल्या शेतकऱ्यांचं, तिथल्या ज्यांच्या कुटुंबाचं, त्यांच्या घरादाराची होणारी वाताहत या सगळ्यांचं चित्रण या हरिभाऊ आपटेंच्या कथेमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून त्या खऱ्या अर्थाने त्यांनी ते मला असं ग्रामीण भागातलं लिहायचंय म्हणून त्यांनी लिहिलं का नाही तर त्यांच्या ते कथेत आलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर वि.स. सुखटणकर हे एक ग्रामीण कथाकार मानले जातात. पण का तर त्यांनी देखील मी आता वर सांगितलं त्याप्रमाणे मला हे लिहायचे म्हणून त्यांनी लिहिलं तर त्यांच्या कथेमध्ये ते आलेले आहे. ग्रामीण जीवनाविषयीच्या ज्या काही वाङ्मयीन जाणीवा मराठी साहित्यात आलेल्या आहेत त्या सुखटणकरांनी निर्माण केलेल्या आहेत. आणि म्हणून ग्रामीण जीवनातील वाङ्मयीन जाणीवा ह्या 1931 साली सह्याद्रीच्या पायथ्याशी या ग्रामीण कथासंग्रहात उमटल्या आहेत. त्या काळामधलं गोमंतकामधलं चित्रण ग्रामीण जीवनाचं ते त्यांच्या कथेमधून येतं. हा जो 8 प्रादेशिक कथांचा संग्रह आहे त्यांनी 1926-28 पासून सुरुवात केली. यामध्ये गोव्यातलं वर्णन आलेलं आहे कारण त्यांनी वि.स. सुखटणकरांनी गोव्यामध्ये जवळून तिथलचं जे निसर्ग पाहिला, तिथलं जे ग्रामीण भाग पाहिला त्याच्यावर आधारित त्यांनी ते लिहिलं. तिथले श्रीमंत वतनदार जे आहेत ना ते आपल्या हव्यासापोटी सामान्य ग्रामीण खेडूतांची कशी कुचंबना करतात, परकीयांची जी गुलामगिरी पत्करण्यात धन्यता होणारी स्वाभिमान शून्य प्रवृत्तीची जी माणसं आहेत ना ती माणसं त्यांनी उभी केली. शेजाऱ्या पाजाऱ्याशी असलेले मतभेद, तिथली भांडणं त्यांनी मांडली. देवदासींच्या प्रथा आपल्या कथेमधून त्यांनी मांडल्या. आणि म्हणून गोव्यातला निसर्ग, तिथलची निसर्गरम्य भूमी, समृद्ध असलेला निसर्ग
तिथलं जीवन, तिथली संस्कृती, ह्या सगळं त्यांच्या कथेमध्ये आलेलं आहे आणि म्हणून तसं आपल्याला अनुमान काढता येतं. म्हणून हा परिसर उभा करण्याची त्यांची प्रेरणा ही साम्यवादी देशप्रेमाची व स्वतंत्रतेची आहे, हे आपणाला कदापि विसरता येत नाही. आणि म्हणून 1920 नंतर मी पुन्हा ते सांगतो, इथून गांधीयुग सुरू झालं आणि इथून सुरू झाल्यानंतर गांधीवादाचा किंवा गांधी विचारांचा प्रभाव इथल्या लेखकावर देखील पडला आणि म्हणून इथं वाङ्मयातून सुधारणावादाचे वारे वाहू लागले आणि म्हणून प्रादेशिक चित्रणाचा उल्लेखनीय प्रयत्न त्यांनी केलेला आहे. इथला ख्रिस्ती असेल, हिंदू आहे, ख्रिस्ती आणि हिंदू आहे, यांच्यात निर्माण झालेली ताणतणाव, शेतकरी आणि जमीनदारांच्या मध्ये असणारी संघर्षाची जी काही ठिणगी आहे ती, अनेक प्रवृत्तींवर प्रकाश टाकण्याचं काम या सुकटणकरांनी केलं आणि त्यांनी आपली कथा घडवली. त्यानंतर लक्ष्मण सरदेसाई नावाचे कथाकार आहे ग्रामीण साहित्यात, ग्रामीण कथेमध्ये. तुम्हाला एक एक लक्षात ठेवा, हरिभाऊ आपटे असतील, वि.स. सुकटणकर असतील, त्याच्या आधी व्यंकटेश माडगुळकर असतील आणि नंतर लक्ष्मण सरदेसाई जे आहेत ना, हे आता प्रादेशिक साहित्य हा एक वेगळा भाग आहे, प्रादेशिक कथा एक वेगळा भाग आहे, पण प्रदेश वगैरे हे नंतरच्या गोष्टी आलेल्या. बघा, मराठवाड्यातली जी कथा आहे का नाही, चारा पाणी, ही प्रादेशिक कथा इथरची, सॉरी चारा पाणी ही कादंबरी. भुई भुई ठाव दे ही पश्चिम महाराष्ट्रातल्या भूभागावरची आधारित आहे. उद्धव शेळके यांची धग ही विदर्भावर आधारित आहे. विदर्भातल्या गारंबीचा बापू ही कथा संग्रह आहे का नाही, आपल्या सॉरी ही जी कादंबरी आहे ही कादंबरी म्हणजे गोमंतकामधली कादंबरी किंवा त्या समुद्राच्या किनाऱ्यावरच्या भागामधली ही कादंबरी. म्हणून लक्षात ठेवा की अशा सगळ्या विशिष्ट भूभागावर आधारित तिथलचं चित्रण, तिथलची संस्कृती, तिथलचं माणूसपण, तिथलचा भूभाग, या सगळ्यावर आधारित केंद्रबिंदू मानून तिथलच्या ज्या कथा, कविता, कादंबऱ्या ज्या निर्माण झाल्या, कादंबऱ्या विशेषतः, तर ते प्रादेशिक कादंबरी हा एक भाग वेगळा लागतो. पण लक्षात ठेवा की या सगळ्याला आपण ग्रामीण भाग म्हणतो आणि म्हणून लक्ष्मण सरदेसाई यांनी मराठीतील प्रादेशिक कथा ह्या गोमंतकाच्या जीवनावरच्या कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. सुकटणकरांनी, सरदेसाई यांचा जो कालखंड आहे तो तिथलचा आहे, तिथलच्या भूभागावर त्यांनी कथा लिहिल्या आहेत. कल्पवृक्षाच्या छायेत किंवा सागराच्या लाटा, वादळातील नौका, मी आताच मग सांगितलं की ढासळलेला बुरुज, या कथासंग्रहामधून त्यांनी तिथलचा प्रदेश, तिथलची प्रादेशिकता आपल्या कथांमधून टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरदेसाई यांनी निसर्गाला आपल्या कथेत गुंफून टाकलाय. एखादी घटना त्यांच्या कथेत ते सांगण्याच्या ऐवजी स्त्री पुरुषांच्या स्वभावाचं हे चित्रण त्यांनी त्या कथांमध्ये घडवलेले. जीवनातलं नाट्य, मानवी स्वभाव, त्याचे वेगळे नमुने, स्त्री आणि पुरुषांमधले संबंध, ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. त्यांनी मोडलेले माड, जरीचे पातळ, ह्या कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे वर्णन आलेले आहे. आता हे ज्या कथा त्यांनी लिहिल्या, ती गोमंतकीय सृष्टी जी आहे, तिथलं दारिद्र्य असेल, तिथला प्रणय असेल, देवदासी सारख्या अनिष्ट प्रथा असतील तिथलच्या, तिथली संस्कृती असेल, या सगळ्यांचं दर्शन त्यांनी आपल्या कथेमध्ये घडवलेले आणि ते कुशलतेने घडवलेले. ह्या सुकटणकरांनी दाखवलेली कथेची दिशा सरदेसाईंनी विस्तारली गेली आणि लेखनामध्ये त्यांनी सातत्य ठेवलं आणि सरदेसाई यांच्या साऱ्याच कथामधून सुकटणकरांपेक्षा तुलनेनं अधिक वाङ्मयीनता दिसून येते असं म्हणतात अभ्यासक. त्यांच्या निर्मितीचं जे काही घटक आहेत ते तिथलचा निसर्ग रममाण करण्यामध्ये ते सगळ्यात एकरूप झालेले आहेत आणि म्हणून या आपण 3 कथाकारांच्या ग्रामीण कथेच्या वाटचालीचा विचार करताना 3 कथाकारांचा, 4 कथाकारांचा आपण आज केलेला आहे. उद्याला त्याच्या पुढचा आपणाला भाग मी सांगतो. श्रीमंत माटे यांच्यापासून आपण नंतर सुरू करूयात. आपण तोपर्यंत इथं थांबूयात.